आज देशाचं भविष्य, या भारत देशाचं भविष्य युवक घडवत आहे। सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून भारत देशाकडे पाहिलं जातं। जसं भारत देशाकडे सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून या भारत देशाकडे पाहिलं जातं, तशा महाराष्ट्रातील शिवसेनेकडे पाहत असताना युवा सेना हा शिवसेनेचा कणा आहे हे या ठिकाणी आवर्जून युवा सेना हाच शिवसेनेचा कणा आहे। आणि म्हणून मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील युवा सेना सक्षम उभी राहिली पाहिजे। शिवसेनेच्या अनेक अंगीकृत संघटना आहेत, प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत असतात, परंतु युवा सेना हा शिवसेनेचा कणा आहे। आणि म्हणून आजच्या युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी सांगेन, आपण मोठ्या संख्येने प्रमोद शिर्केवर विश्वास ठेवून, प्रसाद थोरवेवर विश्वास ठेवून या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेला आहे। युवा सेना तालुका प्रमुख आमचे तरुण मित्र प्रमोदजी शिर्के थोरवे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने मला जी युवक तालुका प्रमुख म्हणून शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी दिली, या अर्धा दिवसापासून मी युवा सैनिकांचा आढावा घेतला। त्याच्यानंतर मला असं वाटलं की एक बैठक व्हायला पाहिजे। एक 4 दिवसामध्ये मी लोकांशी संपर्क साधला, त्याच्यानंतर त्यांनी जो दिलेला प्रतिसाद हा खूप मला अभिमानास्पद असेल। यापुढे शिवसेना युवा सेना वाढीसाठी जे काही कष्ट, जे काही प्रयत्न करायला लागतात ते मी करणार आहे। पक्ष संघटनाही वाढली पाहिजे, आपल्या तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील युवक घडला पाहिजे, त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल। शिवसेनेतील युवा सेना हा मोठा एक भाग असून युवा सैनिक जास्तीत जास्त शिवसेनेला जोडले जातील याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन। या पदाचा मी कुठल्याही माझ्या स्वतःसाठी वापर करणार नाही। तसेच शिवसैनिक आणि युवा सैनिकांवर जर कुठला प्रसंग असेल त्यासाठी प्रथम मी उपस्थित राहीन। तर युवा सेनेची पहिल्यांदाच या ठिकाणी खालापूर खोपोली अशी आढावा बैठक माननीय आमदार थोरवे साहेबांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। खूप चांगल्याशा संख्येने युवा सैनिक या ठिकाणी उपस्थित राहिले होते। नव्याने आपण खालापूरमध्ये प्रमोद शिर्के यांना तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली आहे। त्याचप्रमाणे रोहित पिचारी यांची देखील विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी नियुक्ती केली। नव्या नियुक्तीमध्ये हा नवा असा युवा सेनेचा असलेला हा ओघ या ठिकाणी दिसून आला। खूप मोठ्या संख्येमध्ये युवा सैनिक या ठिकाणी उपस्थित होते। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असेल, या प्रत्येक निवडणुकीमध्ये युवा सैनिक कशाप्रकारे काम करेल, युवा सैनिकाचा सर्वात मोठा वाटा कशाप्रकारे ज्या मागच्या निवडणुकीमध्ये राहिला त्याचप्रमाणे अजून देखील कसा राहील, याच दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्न करून युवा सैनिकाला पुढे कशाप्रकारे प्राधान्य देता येईल आणि युवा सैनिक जे आता या ठिकाणी काम करत आहेत त्या प्रत्येक कामाला कशाप्रकारे न्याय देतात याने बघत आहोत। नव्याने नियुक्ती या ठिकाणी प्रमोद शिर्के यांची केल्यानंतर खऱ्या अर्थाने युवा सेनेला आलेली जी काय मरगळ होती मरगळ पूर्णतः झटकून गेलेली आहे। तालुकाध्यक्षपद मिळाल्यानंतर प्रमोद शिर्के घरामध्ये बसून राहिले नाही किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये बसून न राहता त्यांनी तातडीने खालापूर तालुका व खोपोली शहर अशी संयुक्त युवा सेनेची बैठक या ठिकाणी आयोजित केली। प्रत्येक गाव वस्ती आणि वाड्यावरती त्यांनी फिरून प्रत्येक युवा सैनिकाला जागा करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये युवा सेना ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढलेली दिसेल।